नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. माझ्या मैत्रिणीला भांडी घ्यायची होती आणि मग तिने ना मला बोलवलेलं की चल नवीन शॉप निघालेला आहे, तिथे आपण जाऊ. तिने पण इंस्टाग्रामला रील बघितला होता, मीही बऱ्याच महिन्यांपूर्वी बघितला होता. पण इथे आल्यानंतर ना तसं जाणं होतच नव्हतं आमचं, कारण की अगदी घरापासून आमच्या 5 मिनटावरती आहे. पण बऱ्याच वेळेस आपण लांब जाऊन येतो आणि जवळ जाणं होत नाही. त्या दिवशी आई आणि भावाला, वहिनींना बरीचशी खरेदी करायची होती, पण हे शॉप माझ्या लक्षात नव्हतं. काय भांडी आहेत, वा वा, अगदी भारीच आहेत, सगळे युनिक आहेत आणि डिझायनर आहेत. या दुकानातली फक्त 1%च मी भांडी दाखवलेली आहेत, तेही कमी म्हटले तरी चालेल, कारण की इतकी असंख्य आणि डिझायनर भांडी आहेत. पण तेवढी शूटिंग करण्यासाठी वेळही नव्हता, कारण की शॉप ना 3 मजली आहे आणि मस्तच आहे. हे डबे बघू शकतात, हे पोळ्यांचे डबे आहेत. बरं, छान आहेत एकदम. आणि बरेच प्रकारची वेगवेगळी स्टीलचीही भांडी, हे मसाल्याचे डबे आहेत स्टीलचे. कंपनी तर मी बघितलीच नाही, कारण की बरीच गर्दी झालेली होती. आणि ना हळदी कुंकूसाठीही बऱ्याच स्त्रिया इथं आलेल्या होत्या वस्तू घेण्यासाठी. आणि हे आहेत पितळी डिनर सेट. असं वाटत होतं हे डिनर सेट आपल्या घरी घेऊन जावेत, पण ते काही शक्य नव्हतं. इतकी सुंदर वेगवेगळ्या प्रकारची पितळी डिनर सेट यांच्याकडे अवेलेबल आहेत. नाशिककर हे शॉप कुठलं आहे बरं, हे बघून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, कारण की बरेच नाशिककर इथे जाऊनही आले असतील. कारण की नाशिकमधून भरपूर जण म्हणजे माझ्या मैत्रिणी व्हिडिओ बघत असतात आणि मला कमेंट्सद्वारे ना नेहमीच कळत असतं. तांब्याही फार छान होता, मला फार आवडला. नंतर मी कधीतरी नक्कीच एखादा घेणार. आणि पितळी ग्लासही अगदी मस्तच युनिक, आणि त्यांना ऑलरेडी म्हणजे कलई केलेली, त्यामुळे टेन्शनच नव्हतं. हे पण फारच छान होतं. पाणी टाकायचं, मला याचं नाव नेमकं आठवत नव्हतं, पण मोठी छोटी अशा छान अशा युनिक डिझाईन्स आहेत. ही सगळी भांडी बनवणारी लोक किती हुशार कलाकार आहेत. इतक्या सुंदर डिझाईन्स म्हणजे बनवतात. अगदी धातूपासून दिवे पण किती सुंदर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, मस्तच आहेत. हा ना विचार केला तर भांड्यांचा आणि भरपूर अशा वस्तू आहेत इथे, म्हणजे घरातली प्रत्येक वस्तू इथे मिळते. हा मॉल म्हटला तरीही चालेल. आणि तुळशी वृंदावन ही पितळी किती सुंदर आहे, फारच छान. आणि किंमतही खूप जास्त नव्हती, 750 रुपयाची होती. आणि हा ठसा बघितलात, फारच छान. आणि समईचे तर इतके प्रकार होते की कुठली म्हणजे बघायची, प्रत्येक डिझाईन अशी कोरीव रेखीव आणि युनिक आहे. हे सगळं बघितल्यावर ना एकच प्रश्न मनाला पडतो, अरे आपण का आधी इतकं घेतलेलं आहे, आपल्याकडे किती ओल्ड फॅशनचं आहे. आणि ह्या सगळ्या नवीन नवीन वस्तू किती सुंदर निघालेल्या आहेत मार्केटमध्ये. पण पितळी तांब्याच्या वस्तू घेणं ना हे सोन्याच्या बरोबरीने घेणं आहे बरं. स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची किंवा कपड्यांमध्ये आपण पैसे टाकतो ना, म्हणजे स्टीलचं ठीक आहे, आपण वापरणं हे एक आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. पण आपल्याला म्हणजे छान भांडीही पाहिजे असतील आणि तिचं म्हणजे भविष्यात चांगलं आपल्याला मिळेल पण, असं म्हणजे आपण तर विकायला जाणार नाही, पण म्हणजे सोन्याच्या बरोबरीने ह्या पितळी आणि तांब्याच्या वस्तूंचा भाव वाढत असतो. म्हणून ना मग म्हणजे इतर भांड्यांमध्ये प्लास्टिक यासारख्या वस्तू घेण्यापेक्षा आपण पितळी तांब्याची भांडी घेतली ना, ते कधीच वाया जात नाही असं मला वाटतं. 1 डझन प्लास्टिकचे डबे घेण्यापेक्षा ना भले 4-6 स्टीलचे घेतले ना तरी चालतात. आणि जर पितळी वस्तूंची आवड असेल तर आपण 2-3 पण घेतले, हळूहळू टप्प्याने घेतले, तर कधीही आपले पैसे वाया जात नाही. पोळ्यांचा डबाही बघितलात तुम्ही, छान असा, जसा स्टीलचा आहे ना माझ्याकडे तसाच सेम पितळी. या वाट्या, नंतर ना हे पूजेचे आपले तांबे, नंतर मटक्या टाईप पण असंख्य असे प्रकार आहेत. मला ना फक्त मी पितळी वस्तूंचंच म्हणजे शूटिंग केलेलं. पुढच्या वेळेत जाईल तेव्हा स्टीलच्या वस्तूंचं करेल.
कुकरही अनेक प्रकारचे आहेत, बरेच ऑफरमध्ये आहेत. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी नक्कीच दुकानात जा आणि म्हणजे कुठल्या कंपनीच्या आहेत त्यांच्याकडे प्रेस्टीज, प्रभा, हॉकिन्स सगळ्या प्रकारचे आहेत. मला ना ही पितळी डब्बे फार आवडले, खरंच छान आहेत. मस्तच असे 6 घेतले आणि छान ठेवले ना असे समोर दिसणारे. नंतर ही देवाची पाटी अतिशय छान आहेत. याला काय म्हणतात ते माहिती नाही, पण माझ्या भाषेत पाटच म्हणतात. बासुरीवाला असं नाव आहे त्यावरती. मस्तच आहेत. गेल्या 1-1.5 वर्षापासून ना असे मटक्याच्या शेपमध्ये तांबे निघालेले आहेत पितळी पूजेचे. तुम्ही बऱ्याच जणांनी घेतलेही असतील, बघितलेही असतील. आणि हे देवाऱ्यात ठेवायचे छोटे छोटे मटके हे बऱ्याच जणांकडे असतात, कारण की देवदर्शनाला सगळे जातात ना तेव्हा असतातच. आणि हे तुपाचे भांडे आहेत. आणि परत इथं पितळी डबे खाली पण पितळी डबे आहेत मोठे. भले आपल्याला काहीही घ्यायचं नसेल, पण नुसतं ह्या वस्तूंना बघणं तेही खूप मोठं सुख असतं बरं. हे तुम्हीही अनुभवत असाल आणि मीही अनुभवते. माझी ही मैत्रीण आहे सानिका, हिला नाशिकमधले सगळे शॉप माहिती असतात. म्हणजे छान माहिती देते ती. चांगल्यातले चांगले कपडे कुठे मिळतात. नंतर ना ती मला नेहमी आम्ही एकमेकाला सांगत असतो, इथं हे छान मिळतं, तिकडं ते छान मिळतं. पातेले, नंतर ही हंडी फारच छान आहे. तर ना त्यामुळे एकमेकाला चांगलं कुठं मिळतं ना ही मदत होते. आणि मग आम्हाला नुसतं बघायचं असेल, खरेदी भले करायची नसेल ना तरी आम्ही सोबत जातो आणि या सगळ्या वस्तूंचा फक्त बघून आनंद घेत असतो. घेतले तर अगदी एखादं छोटं मोठं घेत असतो, पण बघण्यात पण एक वेगळीच काहीतरी मजा असते. आणि आमच्या दोघींचे स्वभावही जुळतात, त्यामुळे ना सगळं सोपं होतं, इझी पडतं. कारण की मग वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती, स्वच्छताही दोघांना आवडते मुळात. आणि घर ठेवण्याचं पण पद्धत एकसारखीच आहे. आणि भांडीही खूप आवडतात, ती घ्यायची असो अथवा नसो. हे ना JVLचे डबे आहेत. JVL पण खूप चांगली कंपनी आहे आणि थोडे महाग असतात याचे डबे नॉर्मल डब्यांपेक्षा. पण यात ना खूप प्रकार आहेत. मला मागे पण एका ताईंनी स्टीलच्या डब्यांसाठी कमेंट केली होती. बघा, हे ट्रान्सपरंट आहेत की ज्याच्यातून आपल्याला धान्य आपण जे ठेवलं आहे ते दिसू शकतं. आता JVLचं असल्यामुळे ना जे ट्रान्सपरंट भाग आहे तो कदाचित फुटणार नाही, कारण की JVLचे माझ्याकडे टिफिन आहेत ना अजूनही जसेच्या तसेच आहेत. आता तनिष्का म्हणजे मोठी झाली, अगदी लहानपणापासून घेतलेले, उन्नतीलाही मी तेच वापरते. आणि हे फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी किती बेस्ट आहेत ना. जर कायम आयुष्यभरासाठी घ्यायचे असतील तर तुम्ही JVLचे नक्कीच घ्या. अगदी स्टँडर्ड कंपनी आहे. स्टीलचे, पितळी, ॲल्युमिनियमचे अनेक प्रकारचे खलबत्ते आणि या डब्यांचा आकारही आम्हाला खूप आवडला होता, मस्तच होता. पण सेलम स्टील असल्यामुळे ना सेलम स्टीलची किंमत थोडी चांगलीच असते, पण त्या वस्तूंची शायनिंग जात नाही, हे खूप महत्त्वाचं असतं. नेहमी चकाकतात. आणि मग मैत्रिणीने तिथून काय काय घेतलेलं ते तुमच्यासोबत मी शेअर करते. ह्या प्लेट घेतलेल्या आहेत, अतिशय युनिक आणि मस्तच डिझाईनच्या आहेत. मलाही खूप आवडलेल्या, मीही भविष्यात नक्कीच घेणार. तिने 6 घेतलेल्या आहेत आणि या स्क्वेअर शेपच्या पण तिने 6 घेतलेल्या आहेत. कुबेर कंपनीच्या आहेत. तुम्हाला ॲरिस्टोच्याही सेम अशाच डिझाईनमध्ये मिळतात. माझ्याकडे ॲरिस्टोच्याच आहेत आणि माझ्या आईने पण घेतलं आहे. आणि हे भांडं अनिकाचं मी तिला सांगितलेलं की घे असं, म्हणजे माझ्याकडे पण सेम आहे जेवण काढण्यासाठी, भाजी वगैरे. तर तिने ते घेतलेलं. आणि नंतर हे 2 चहा साखरेसाठी डबे घेतलेले आहेत. तुम्ही म्हणाल शॉपचं नाव तर सांगितलंच नाही. शॉपचं नाव आहे परिवार. मुंबई नाक्याला आहे, मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या अगदी शेजारी. तुम्हाला बऱ्याच जणांना इंस्टाग्रामवरून रीलमुळे माहितीही असेल. मस्तच आहे. तुम्हाला भांडी घ्यायची असेल तर नक्कीच दुकानाला भेट द्या. मला ना जेवण बनवायचं होतं आणि
मला पीठ मिरच्या, खानदेशी पीठ मिरच्या आणि त्यासोबत कढी बनवायची होती. तर पीठ मिरच्या बनवण्यासाठी मी ऑलिव्ह ऑइलचा वापर केलेला आहे. हे आहे दिशानोचं ऑलिव्ह ऑइल. हे याला ना सौम्य असा फ्लेवर आहे आणि याचा वासही असा म्हणजे सौम्य आहे. हे आपण रोजच्या जेवणासाठी म्हणजे स्वयंपाक बनवताना ना वापरू शकतो. बेकिंग, ग्रिलिंग, नंतर आपण कुठलीही भाजी किंवा काहीही बनवण्यासाठी या तेलाचा वापर करू शकतो. हे तेल ना आरोग्यदायी फॅट्सने समृद्ध असे आहे. यात अँटीऑक्सिडंट आहेत आणि 10 शामक गुणधर्मही आहेत. यात 0 कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री आहे. निवडक ऑलिव्ह ऑइलपासून तयार केलेले आहे आणि ते स्पेशली स्पेनमध्ये तयार केलेलं आहे. मी बऱ्याच दिवसापासून वापरते. मला फार छान वाटलेलं आहे. मी कढी इतकी सारी ना यासाठी बनवलेली आहे, मला मैत्रिणीकडे पण द्यायची होती. कारण की मैत्रिणीचं माहेर आहे खानदेशातलं आणि सासर आहे सोलापूर जिल्ह्यातलं. मग प्रत्येकाची जेवण बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. म्हणून तिला खानदेशी पद्धतीची कढी देणार होती मी, कारण की तिच्या घरी आता त्या पद्धतीने बनवली जात नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सद्वारे नक्की सांगा.